हिंगोलीतील अनुराधा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे ठेवीदार आणि पिग्मी एजंट यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले। हिंगोली शहरातील जुना मोंडा हनुमान मंदिर परिसरातील अनुराधा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मधील अध्यक्ष संचालक मंडळ यांनी 4038 ठेवीदार यांचे 6,27,65,000 रुपयांचा अपहार झाला आहे। यामुळे ठेवीदार आणि पिग्मी एजंट यांनी अनुराधा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मधील अपहार करणाऱ्या अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करून ठेवीदार आणि पिग्मी एजंटची रक्कम देण्यासाठी 22 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। अध्यक्ष आणि संचालक मंडळ मागील 5 महिन्यापासून फरार असून पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आवेद शेख, एमसीएन न्यूज, हिंगोली। जवळपास 4 वर्षापासून काम करत आहेत। अशोक वामनराव कांबळे हे अध्यक्ष आहेत। यांना हे ज्यापासून संस्था स्थापन केली त्यापासून आम्ही इथं पिग्मी एजंट म्हणून काम करत आहेत आणि रोजची आमची डेली कलेक्शन आणून पैसे भरतो तिथं। अशोक वामनराव कांबळे यांनी आम्हाला फसवणूक 6.5 कोटी रुपये सोबत घेऊन गेले आम्हाला न सांगता, आणि एफडी वाले आणि आमचे सर्व पिग्मी एजंट हे यांचे जवळपास 2.5 कोटी रुपये हे अपहार केलेला आहे। व आमचे जे पण एजंटचे खातेदार आहेत ते सर्व आम्हाला घरी येऊन आम्हाला त्रास देत आहेत। आमचे पैसे द्या, आमचे पैसे तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही काय केले ते बँकेत टाकले आम्हाला माहीत नाही। आणि हे अशोक वामनराव कांबळे यांनी आमची पूर्ण रक्कम घेऊन फरार झालेला आहे। त्यानंतर अशोक वामनराव कांबळेचे भाऊजी हे त्यांना पाठबळ देत आहेत आणि आम्हाला 2 महिने त्यांनी फिरवलं की आम्ही तुमचं सेटलमेंट करून देऊ, आम्ही तुमचं सेटलमेंट करून देऊ। आमच्या वकिलाकडे ॲडव्होकेट नोरे हे वाशिमचे वकील आहेत, त्यांना पाठवून आम्हाला सेटलमेंट करून देऊ असे बोलले। आणि 2 महिन्यात त्यांनी त्यांच्या प्रॉपर्ट्या, त्यांच्या आईच्या वामनराव कांबळेच्या आणि त्यांच्या पत्नीच्या प्रॉपर्ट्या ह्या पलटवणं सुरू केली आणि अशी फसवणूक केली। कारण आणि हे वानखेडे जो आहे, बाळासाहेब वानखेडे हे मेन सूत्रधार आहे या घोटाळ्यामधला, जे अध्यक्षाला अशोक वामनराव कांबळे अध्यक्ष यांना पळवत आहे व त्यांच्याला सपोर्ट करत आहे। आणि आता पोलिसांनी तपास करायचा आणि त्यांनी आणायचं आणि आम्हाला पैसे मिळून द्यायचे, हीच आमची विनंती। आमचे पैसे सगळे मिळून 40 लाख येतं, सगळ्या कुटुंबाचे, आमच्या सगळे परिवार ते सगळे। आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या बँकेमध्ये पैसे टाकले, आता आम्ही काय करायचं बघा। आम्हाला म्हातारपणी पैसा लागेल की नाही। आता पोलीस लोकांनी आमचं काम करावं आणि आम्हाला आमचे पैसे द्यावं। जे मॅनेजर पासिंग ऑफिसर ते पाहत होते त्यांना ते कुठं काही भेटले नाही। मग त्याच्यानंतर त्या संस्थेमध्ये फ्रॉड झालेला दिसलं। त्याच्यानंतर आम्ही DDR ऑफिसला लेटर दिलं। त्याच्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे बी विचारपूस करून तिथं लेटर दिलं। त्याच्यात आम्हाला लोक लय परेशान करायले। आमचे FD RD आणि पिग्मी कलेक्शन जे करत होतो आम्ही ते त्याच्यात ठेवत होतो। आता अशा प्रकारे लोक आम्हाला इतकी तकलीफ द्यायले की घरी येऊन शिवीगाळ मारहाण करत आहे आणि पैसे तुम्ही घेऊन गेलेले पैसे आम्हाला आणून द्या असं सांगत आहे आम्हाला कस्टमर। पिग्मी कलेक्शन करत आहे, पिग्मी RDचं कलेक्शन करत आहे। लोकांचे पैसे मी घेऊन तिथं बँकेत भरलेले आहे, माझ्याकडे सर्व रेकॉर्ड आहे पूर्ण बँकेचं, RDचं, पिग्मीचं। पण तरी पण मला लोक म्हणतात तुम्ही पैसे घेऊन गेलेले तुम्ही आम्हाला आणून द्या, आम्हाला बँक संस्थेची काही घेणं देणं नाही, तुम्ही जसे पैसे घेतले तसे आम्हाला तुम्ही आणून द्या। आणि ते जे आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पैसे घेऊन गेलेले आहेत, अजून बी त्यांचा म्हणजे 5-6 महिने झाले त्याचा काही पत्ता लागलेला नाही अजून बी की कुठे काय आहे। फक्त सांगत आहे आम्ही धरून आणतो म्हणून, कारवाई चालू आहे फक्त, अजून काही सांगत नाही।